ते समान सन्मान देतात आपण महायुतीलाच मतदान करावे. महायुतीचे उमेदवार निवडून आले नक्कीच महाराष्ट्राचं सुजलाम सुफलाम होईल. महाराष्ट्राच्या सुविधा दिल्या जाईल ते पूर्ण होतील असं एवढं बोलताना थांबतो. कटेंगे तो कटेंगे. आमचं बी जाणार. भाऊ गाडी कुठं सर का 2 मिनिटं सर का 2 मिनिटं काय राव काय म्हणाले मोदी काय वाटलं भाषण? एकदम मला चांगलं भाषण वाटलं आणि सगळा विकासाचं बोलले. नेमकं लाडक्या बहिणीला पैसे देऊ, कर्ज माफ करू, शेतकऱ्याकरता काय काय करायचं त्यांनी आणि शेतकऱ्याकरता त्यांनी एवढं करायलाच पाहिजे ही माझी कळकळीची विनंती मोदीजी. काय चांगले मुद्दे वाटले भाषणात? मला शेतकऱ्याचा एक चांगला मुद्दा वाटला, लाडक्या बहिणीचा चांगला मुद्दा वाटला, शेतमजुराचा चांगला मुद्दा वाटला आणि जे सुशिक्षित याच्या आपण जे हे त्यांना सहाय्य करू सवलती देऊ तो चांगला मुद्दा वाटला. जय रामजी. आम्ही तर बीजेपीचे कार्यकर्ते ना. काय सांगाल? मोदीजींची सभा नुकतीच पार पडली आहे, मोठ्या उत्साहात सभा झाली. गमजा हे घालून आलाय. काय वाटतं, काय म्हणाले तुम्ही? काय वाटतं हा विषय नाही, कारण मोदीजी म्हणल्यावर केंद्रातले कोणतरी आपल्याकडे येत आहे, त्यामुळं कोणालाही जर बोललेलं नाही. सगळे पार्टीचे नाही, ऑल ऑफ लोक आले आणि बाहेरगावून खूप लोक आले. काय सांगितलं विकासाबद्दल? विकासाबद्दल म्हणजे विकासच चालू आहे कंटिन्यू, आणि पुरा देशाचा विकास चालू आहे. आता इथं काय सांगितलं त्यांनी? इथं हे सांगितलं विकासाचे जे विकास केलाय केंद्रामध्ये तो राज्यात पण चालू आहे विकास. काय काय सांगितलं? आता तिथे योजना सांगितल्यात, योजना काढल्यात. लाडकी बहिणी योजना काढली, अजून मोदी शेतकरीचं पाण्याचं शेतकऱ्याचं पाणी शेतकऱ्यांसाठी सुद्धा सुविधा काढली ना त्यांनी. क्रेडिट कार्ड शेतकऱ्याचं क्रेडिट कार्ड मिळालं म्हणायचं. मोटिवेशन मिळालं, खूप मोटिवेशन कसं आपलं काय? खूप एवढी पब्लिक खुश आहे सगळी मोदीजीवरती, आणि राज्यातल्या सुद्धा फडणवीस साहेब सुद्धा सगळे खुश आहेत. त्यामुळं सगळे ऑल ऑफ आहेत एकदम. यू विल फील. मोदीजी काय म्हणले ते आम्हाला 3-4 मिनिटं सांगा. ठीक आहे, मोदीजींनी पहिला सरू करायचं.